ओम साईराम मैत्रिणींनो, घे भरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पहा सिंगल कटोरीपासून डबल कटोरी कशी करायची, त्याचा पूर्ण आपण कटिंग स्टिचिंगचा पूर्ण व्हिडिओ इथे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। हे पहा 36 साईजचा आपण ब्लाऊज तयार करत आहोत। 36 साईजची ही कटोरीची कटिंग आहे। ही जशी आहे तशी मी पहा मार्क करून घेत आहे। व्यवस्थित असं जशी आहे तशी आपल्याला एक वेळा इथे अशी मार्क करून घ्यायची आहे। ही पहा 36 साईजची कटोरी आहे ही। आता आहे तशी आपण ही ड्रॉ करून घेतली। आता इथे पहा आपल्याला खालच्या साईडला इथे अर्धा इंच, या साईडने ही अर्धा इंच आणि पलीकडच्या साईडने ही अर्धा इंच असे खालच्या साईडने जिथे आपण टक्स घेतो त्या साईडला आपल्याला अर्धा इंच अशी कटोरीची उंची वाढवून घ्यायची आहे। फक्त बाकी काही बदल करायचा नाही, फक्त उंचीमध्ये अर्धा इंच असं वाढवून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने दाखवलं आहे तसं अर्धा इंच फक्त तुम्हाला उंची वाढवून घ्यायची आहे आणि हे तिन्ही पॉइंट असे जोडून घ्यायचे आहेत। कुठल्याही साईजची कटोरी तयार करत असताना फक्त अर्धा इंच आपल्याला त्याच्यामध्ये आपल्या रेग्युलर उंचीपेक्षा उंची वाढवायची आहे। दोन्ही साईडने पाहता 1.5 इंचावरती आपल्याला असं मार्क करून घ्यायचं आहे आणि मधला टक्स हा आपल्याला 3 इंचाचा घ्यायचा आहे। त्यामुळे मी 3 इंचावरती असं सरळ इथे मार्क करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने। आणि हे पहा असे आपल्याला हे जे टक्सचे पॉइंट आहेत ते आपल्याला असे जोडून घ्यायचे आहेत। आता आयहुक पट्टीच्या साईडची जी बाजू आहे कटोरीची ती इथे आपल्याला मोजून घ्यायचं आहे आणि त्याचा अर्धा घ्यायचा आहे। आपल्याला 6 इंच आहे तर आपल्याला 3 इंचावरती मार्क करायचा आहे आणि याही साईडला आपल्याला बरोबर 3 इंचावरती असं मार्क करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे पहा आपल्याला इथे कटोरी मार्क करून घेतलेली आहे आपण। आता हे पहा आपण याचे तिन्ही पॉइंट असे जोडून घेणार आहोत। हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी करत आहे, ज्यावेळेस स्टिच करेल तेव्हाही दाखवेल। ते दाखवण्यासाठी फक्त तुम्हाला इथे मी मार्क करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने आपल्याला तिन्ही मार्क करून घ्यायचे आहेत। आता हे पहा असा टक्स उचलून हा आपण ह्याच्यावरती ठेवला, म्हणजे हा आपण टक्स घेतला तर ही वरची लाईन जी आहे आपली जी मारलेली आपण ती बरोबर सरळ येणार आहे। आता किती अंतर घ्यायचं आहे आपल्याला, आपण किती वाढवलेलं आहे अर्धा इंच, तर तिकडे तुम्हाला किती घ्यायचं आहे पाऊण इंच। आपण हे पहा दोन्ही बाजूने पाऊण इंच असं घ्यायचं, म्हणजे बरोबर ते अर्धा इंच तयार होणार। शिलाईमध्ये आपल्याला पूर्ण अर्धा इंच असं एवढं कवर करून घ्यायचं आहे दोन्ही साईडने। हे पहा अशा पद्धतीने दाखवल्याप्रमाणे दोन्ही पॉइंट तुम्हाला असे पाऊण इंच असे पाव इंच घ्यायचं, म्हणजे बरोबर ते दोन्ही साईडने अर्धा इंच असं रेडी होणार आहे स्टिच केल्यानंतर। अशा पद्धतीने हे पहा आपली ही कटोरीची कटिंग झालेली आहे। आता मी तुम्हाला स्टिचिंग दाखवते पहा। मेन फॅब्रिक आणि अस्तर हे दोन्ही आपल्याला कटोरीचे एकमेकांवरती ठेवून घ्यायचे आहेत, जसं प्रत्येक ब्लाऊजमध्ये करतो आपण। दोन्ही पार्ट व्यवस्थित एक वेळा ठेवून घ्यायचे, म्हणजे मागे एकच साईडचा पार्ट जोडला जात नाही। ज्यावेळेस प्लेन कपडा असतो त्यावेळेस कधीतरी असं बाय चान्स होऊ शकतं। हे पहा अशा पद्धतीने आहे आपण अशी पूर्ण कटोरीचा हा पार्ट जो आहे तो पहिले 5 नंबर शिलाई देऊन जॉईन करून घ्यायचे आहेत। कोणी ग्लू लावूनही चिपकवतं, पण मला ही अशी सवय माझी झालेली आहे। मला अशाच पद्धतीने ब्लाऊज शिवायला आवडतो, त्यामुळे मी त्याला पूर्ण स्टिच करून घेते सगळे पार्ट्स आधी। जोडून घेतल्यानंतरच मग मी डायरेक्ट स्टिचिंगला लागते। हे पहा अशा पद्धतीने आपण हा कटोरीचा पार्ट जो आहे तो असा जोडून घेतलेला आहे। मेन फॅब्रिक आणि अस्तर हा सिवलेस ब्लाऊज होता, एक्स्ट्रा कपडा होता माझ्याकडे, त्यामुळे मी एक्स्ट्रा थोडंसं मेन फॅब्रिक आहे ते कट केलेलं आहे। हा सिवलेस ब्लाऊज आहे। सिवलेस ब्लाऊजची तुम्हाला कधी जर कटिंग स्टिचिंग हवी असेल तर तेही सांगा, मी नक्की अपलोड करेल। काहीच कमेंट करत नाही तुम्ही, त्यामुळे मी काय शिकवावं हेच मला कन्फ्युजन आहे। चला, मला जसं योग्य वाटतं तसं मी शिकवण्याचा प्रयत्न करते। हे पहा आता आपण कटोरीचे दोन्ही पार्ट्स तयार करून घेतलेले आहेत। आता कटोरीच्या साईडची जी पट्टी असते ती आपण तयार करून घेऊया। हे पहा अशा पद्धतीने कटोरीचा जो साईडचा पार्ट आहे तो आपण तयार करून घेत आहोत। मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही ह्याचंही जोडून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं। अशा पद्धतीने दोन्ही पार्ट्स असे व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत। जोडून घेतल्यानंतर हे पहा आपल्याला स्टिच करायला सोपं जातं एकदम। सिवलेस ब्लाऊज होता त्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्याला स्लीव्हची कटिंग पण नव्हती आणि स्टिचिंग पण नव्हती स्लीव्हची। त्याचं फायनल लुकही मी तुम्हाला एंडिंगला दाखवलेलं आहे पहा। अशा पद्धतीने आपण आता ही दोन्ही पार्ट्स असे हे
जोडून घेतलेले आहेत व्यवस्थित असे। आता याचा आपण एक्स्ट्रा जो कपडा आहे तो कट करून घेणार आहोत। सविस्तरपणे पूर्ण डिटेल मी तुम्हाला दाखवत आहे। ज्यांना सिंगल कटोरीपासून डबल कटोरी ब्लाऊज शिवायचा आहे त्यांच्यासाठी इझी मेथड आहे। आणि अजूनही एक दुसरी पद्धत असते, त्याचे 2 पार्ट्स करून नंतर ती कटोरी जॉईंट केली जाते, पण एवढा काही फरक पडत नाही। असं जरी शिवला तरी हा ब्लाऊज तुम्हाला परफेक्टच बसणार आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपण आता हा जो उरलेला पूर्ण सगळा जो मेन फॅब्रिकचा जो कपडा होता तो आपण पूर्ण असा कट करून घेतलेला आहे। दोन्ही बाजूनी अशी व्यवस्थित अशी हे पहा, आता आपले हाही पार्ट तयार झाला आणि कटोरीचाही पार्ट तयार झालेला आहे। आता आपण पहा कटोरीचा पार्ट्स जो आहे त्याचा आधी टक्स देऊन घेऊया। अशा पद्धतीने आपल्याला जोडायचं आहे। ही अस्तरची साईड आहे। आता ह्या दोन्हींचे आपल्याला पहिले सेंटर काढून घ्यायचं आहे। बाजूचे दोन्ही पार्ट्स एकत्र एकमेकावर ठेवून घ्यायचे आणि सेंटर करून घ्यायचं आहे। आता सेंटरपासून आपल्याला 1.5 इंच अंतरावरती टक्स देऊन घ्यायचं आहे। हे पहा, 34च्या आतमधलं जे ब्लाऊज असतं त्याला तुम्ही 2.5 इंचावरती टक्स घ्यायचा। 34च्या वरती जेवढे ब्लाऊज आपल्या जेवढी साईज असते त्यासाठी तुम्हाला 3 इंचाचा टक्स घ्यायचा आहे। रुंदी 1.5 इंच घ्यायची, फक्त उंची आपल्याला हेवी साईजसाठी 3 इंचावरती घ्यायची आहे। आणि 34च्या आतमधला जर ब्लाऊज असला कटोरीचा तर त्याचा आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे तो 2.5 इंचावरती घ्यायचा आहे, लक्षात ठेवायचं। हे पहा, अशा पद्धतीने हे पहा आपण असा टक्स देऊन घेतलेला आहे। ही झाली आपली सिंगल कटोरी। आता ह्याच्यामध्ये फक्त डबल कटोरीसाठी एकमध्ये आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। अशी पलटी केली की बरोबर आपण जेवढं मार्क केलं होतं त्याच हिशोबाने तो पार्ट्स तयार होतो। मोजायची वगैरे गरज लागत नाही, तरी मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही असं करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने दोन्ही साईडनी किती यायला पाहिजे, आपलं अर्धा इंच जे अंतर आहे ते कवर व्हायला पाहिजे। अशा हिशोबाने आपल्याला हे स्टिच करून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूने मिडल पॉईंटला आलं की तेव्हा कपडा जास्त घ्यायचा नाही, मध्ये एकदम तिरकस अशी रेषा आहे, जशी आपली तिरकस असते तशी शिलाई देऊन घ्यायची आहे। आणि या साईडलाही पहा तुम्हाला व्यवस्थित असं अर्धा इंच माप असं अंतर कवर करून घ्यायचं आहे। ही पहा, अशा पद्धतीने आपली ही झाली 2 पीस कटोरी। एकदम सोपी पद्धत आहे। ज्यांना म्हणजे 2 पीस कटोरी, ज्यांना नोक निघालेला आवडत नाही असेच कस्टमर 2 पीस कटोरी वापरतात। कटोरीमध्ये नोक टोक येते ते दिसते, त्यांना एखाद्याला नाही आवडत, तर त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने 2 पीस त्याची करून देऊ शकता। आता जो कटोरीचा साईडचा पार्ट्स आहे तो आपण आता असा अटॅच करून घेणार आहोत व्यवस्थित असं। एकावरती एक ठेवून व्यवस्थित असं अर्धा इंच अंतर बरोबर आपण कटिंगमध्ये जेवढं घेतलं होतं त्याच हिशोबाने स्टिचिंगमध्ये तेवढंच अंतर घ्यायचं, म्हणजे कपडा कमी जास्त पडत नाही। हे पहा, अशा पद्धतीने आपली ती कटोरी आणि त्याचा बाजूचा जो पार्ट आहे तो असा जोडून झालेला आहे। आता आपण ह्याला योकपट्टी लावून घेणार आहोत। योकपट्टी पण मी तुम्हाला जोडून दाखवणार आहे। अशा पद्धतीने आपला हा पार्ट्स झाला। आता आपण योकपट्टी जोडून घेऊ। मेन फॅब्रिक अस्तर एकमेकांवरती ठेवून घ्यायचं आहे आणि एक शिलाई देऊन घ्यायची। व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। ब्लॅक कलरचा कपडा आहे त्यामुळे तुम्हाला शिलाई त्याच्यावरती दिसून येत नाही, ब्लॅकच धागा आणि ब्लॅक कलरचाच कपडा आहे त्यामुळे। आता हे पहा, ज्या साईडला आपला अस्तरचा भाग असतो त्या साईडने एक आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची असते। अशाने एकदम फिनिशिंगमध्ये अशी योकपट्टी आपली जोडली जाते आणि दिसते ती छान अशी लूज पडत नाही, त्यामुळे मी अशी दाब शिलाई देऊन घेते आणि अजून एक वेळा परत सरळ करून वरच्या साईडने मेन फॅब्रिक आहे त्या साईडने एक शिलाई देऊन घेते, म्हणजे ही शिलाई जी 3 वेळा बसते ती एकदम कडक अशी होते, खालच्या साईडने असं एकदम लूज असं दिसत नाही, त्यामुळे व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची। आता वरच्या बाजूनेही जे आपलं मेन फॅब्रिक आणि अस्तर राहिलेलं आहे त्याच्यावरती शिलाई देऊन घ्यायची आणि उरलेला कपडा नंतर आपण कट करून टाकणार आहोत। सविस्तर व्यवस्थित असं पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे।
यामध्ये तुम्ही कटोरी कशी जोडायची हेही शिकू शकता, स्लीवलेस ब्लाऊज कसं शिवायचं तेही शिकू शकता. एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला 3 गोष्टी बघायला भेटणार आहेत. हे पहा, अशा पद्धतीने आपण जो उरलेला कपडा आहे तो कट करून टाकलेला आहे. ही झाली आपली आता पहा योगपट्टी तयार. आता आपण त्याला योगपट्टी लावून घेणार आहोत. तो जोडलेला जो पार्ट्स आहे तो घ्यायचा आहे आणि त्याला आपल्याला आता योगपट्टी लावून घ्यायची आहे. योगपट्टी बसवताना पहा तुम्ही कटिंगच्या वेळेस जर आपण जी कटोरीचा पार्ट जो कट केलेला आहे त्याच्या बाजूचा जो पार्ट्स आपण जोडतो तो पार्ट्स आपल्याला तिरकस असा अर्धा इंच कमी करायचा असतो. कारण कमरेच्या साईडला आपण फिटिंगच्या बाजूला अर्धा इंच कटिंगच्या वेळेस कमी केलेलं असतं, कट दिलेला असतो टक्सपासून तिरकस. त्याच हिशोबाने इथेही आपल्याला तिरकस घ्यायचं आहे. हे पहा दाखवल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये मी तो साईडचा जो खालच्या साईडचा जो पार्ट्स आहे तो अर्धा इंच असा मी बाहेरच्या साईडला सोडलेला आहे. तो मी नंतर स्टिचिंगच्या वेळेस कट करून टाकते. मला सवय झालेली आहे त्यामुळे काही मला अवघड जात नाही. तुम्ही तो कट करून टाकायचा किंवा मग ज्यावेळेस कटिंग करतो आपण त्यावेळेसच करून घ्यायचा आहे. ही पहा आता आपली योगपट्टी जोडून झालेली आहे. त्याच्यावरती आपण एक दाब शिलाई देऊन घेणार आहोत म्हणजे एकदम परफेक्ट अशी बसून जाईल ती. एक्स्ट्राचं जी योगपट्टीची जी साईड आहे ती काढून टाकायची आहे. थोडं कमी जास्त झालं तरी चालतं, स्टिचिंगच्या वेळेस आपण ते ॲडजस्ट करून घ्यायचं असतं. हे पहा अशा पद्धतीने आपला एक पार्ट हा तयार झालेला आहे. असेच आपण आता दोन्ही पार्ट्स तयार करून घेणार आहोत. ही पार्ट तयार केला, तोही केला. आपले दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत. आता बॅक आणि फ्रंट दोन्ही साईड तुम्हाला चेक करून घ्यायचं एकमेकांवरती ठेवून. दोन्ही आपले एकदम ॲक्युरेट बरोबर आलेले आहेत. जर कमी जास्त वाटलं तर वरच्या साईडने मुंड्याच्या बाजूला तुम्ही व्यवस्थित अशी त्याला फिनिशिंग देऊन घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने आपले दोन्ही पार्ट्स तयार झालेले आहेत. योगपट्टी लावलेलं मी तुम्हाला दाखवलेलं नाही आहे. आता मी तुम्हाला ह्या ब्लाऊजचा फायनल लुक दाखवणार आहे. स्लीवलेस ब्लाऊज आहे हा. हे पहा या ब्लाऊजची ही फायनल फिनिशिंग आहे. कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.